सावरवाडी इथे दिवसाढवळ्या धाडसी चोरी, 5 लाखांचा ऐवज लंपास। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते आहे। सावरवाडी इथं आता दिवसाढवळ्या अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी तब्बल 5 लाखांचा ऐवज लंपास केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सावरवाडी येथील राज्यमार्गाला लागून असलेल्या महादेवनगरमध्ये ही घटना घडली। कृष्णात दादू कारंडे असं या दुर्दैवी घरमालकाचं नाव आहे। घटना घडली तेव्हा कृष्णात हे कामानिमित्त घराबाहेर होते, तर त्यांच्या पत्नी शेतावरती कामासाठी गेल्या होत्या। त्यांचा मुलगा तुषार हा घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावरती असलेल्या जनावरांच्या गोठ्यात जनावरांना पाणी पाजण्यासाठी आणि वैरण घालण्यासाठी गेला होता। घरामध्ये कोणीही नाही, याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या पाठीमागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। आमच्या घरी मुलगा आमच्या घरातून 12:15 वाजता गेला। मी 10:15 वाजता रांगला गेलो। त्यावेळी मागून दारं 2 मोडून घरातून 2 तिजोऱ्या फोडून दागिने नेले। 2-4 तोळे दागिने, बारीक सारीक असं 4-5 लाखाची वस्तू घेऊन गेले। आणि मग 3 वाजता मुलगा चहा प्याय म्हणून घरी आला, तर पुढून कुलूप आहे तसं आहे, मागून आला कडी का आतून म्हणून, तर ते तिकडनं दारं 2 मोडले। त्यानं बघितल्यावर आरडाओरडा दंगा केला। घरातील दोन्ही सोफ्यातील तिजोऱ्या फोडण्यात आल्या आणि सुमारे 4 ते 5 तोळे सोन्यासह रोख रक्कम लांबवण्यात आली। यामध्ये 2 तोळे वजनाची गंठणपट्टी, 1 तोळा कानवेल, झुमके, अर्धा तोळा मंगळसूत्र आणि रोख रकमेचा समावेश आहे। चोरी केल्यानंतर चोरट्यांनी थेट शेताच्या मागच्या बाजूने पोबारा केला। दुपारी जेव्हा कृष्णात कारंडे घरी परतले तेव्हा त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आला। त्यांनी तात्काळ गावाचे माजी पोलीस पाटील गजानन खोत यांना याची माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात वर्दी दिली। घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने हलवली आहेत। या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीमुळे सावरवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। या चोरीचा अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी करवीर तालुका प्रतिनिधी विश्वनाथ मोरे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।